साधू संतांना संसार कळाला, पण आपल्याला संसार कळाला नाही. आपण अजून संसारातच गुंतलो. म्हणून जगद्गुरु तुकोबांना हा अनुभव आले अंगा, ते या जगात येत असे. जगद्गुरु तुकोबांना अनुभव आला, नवे नवे सगळ्या संतांना अनुभव. पण संत थांबले का? संत थांबले नाही. आणि जगाच्या कल्याणा संतांच्या विरोधी देह कष्टविती परोपकारी. जगद्गुरु तुकोबांना असा एक अनुभव आला. त्यातला एकच अनुभव आपल्या समोर सांगतो की ज्या देहू गावामध्ये रामेश्वर शास्त्रीने जगद्गुरु तुकोबांना अभंग लिहायला सांगितलं आणि जेवढे अभंग लिहिले आणि जेव्हा जगद्गुरु तुकोबांचं वर्चस्व वाढत गेलं तसं तर दुष्टांना ते पाहवलं, दुष्ट लोकांना ते पाहवलं नाही. आणि जेव्हा जगद्गुरु तुकोबांची ख्याती झाली त्यावेळेस रामेश्वर शास्त्रीने सांगितले की जेवढे मी तुम्ही अभंग लिहिलेले आहेत, जेवढे तुम्ही काव्य लिहिलेले आहे ते सगळे इंद्राणीच्या धुवामध्ये समर्पित करून टाका. वाईट वाटलं तुकोबांना, डोळ्यातून अश्रू आले. देवा, अरे लिहायला सांगणारा तूच होता, बुद्धी देणारा तूच होता आणि बुडवायला सांगणारा तूच आहेस. वाईट वाटलं. जगद्गुरु तुकोबांना एका शिळेवरती बसले 13 दिवस अनुष्ठान मानलं. पण जगद्गुरु तुकोबारा थांबले नाही, धीर नाही सोडला. कारण संतांचं वाङ्मय तसे मार्ग दावूनी गेले आधी, दया निदे संत ते तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कोठे काय. हे संतांचं वाङ्मय त्यांच्या लक्षामध्ये आलं. 13 दिवस अनुष्ठान मांडलं आणि पांडुरंग परमात्म्याचे चिंतन करत बसले आणि जशा ज्या होत्या वह्या तशा वरती आल्या. हा जगद्गुरु तुकोबारायांचा आपल्या जीवनातला अनुभव होता. वाटेल तेवढा त्रास झाला. बाबाजी महाराजांनी वाटेल तर म्हैस त्यांच्या शेतामध्ये चुकली म्हणून मारलं, पण जगद्गुरु तुकोबा थांबले नाही. त्याचप्रमाणे माऊली थांबले नाहीत. माऊलींना किती त्रास झाला. संत थांबत नसतात. ज्यांना वैराग्य प्राप्त झाले ना ती लोक कधी थांबत नसतात, एवढं लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांना किती त्रास झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे चुलते एंकोजे राजे भोसले येवल्याला जाऊन मिळाले, पण ते थांबले नाही. दर्या कोळातून कपारी काट्यातून ते त्यांनी साधना केली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ते छत्रपती शिवाजी महाराज. तसं तुकोबारायांना साधना करत असताना वाटतं तो त्रास झाला आणि तो त्रास होऊ नये म्हणून जगाचा हाकारून सांगते, हाकारून सांगे तुका नाम घेता राहू नका. मग जीवन तर आपण जगतच असतो. तुकोबारायांचं वाङ्मय तसंच आहे, आपलं वाङ्मय तसंच आहे, पक्ष्यांचं वागणं तसंच आहे, जनावरांचं वागणं तसंच आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय सामान्य जनाला हा उपदेश का करतात? मोठा प्रश्न आहे. सामान्य जनाला हा उपदेश करतात, जनावरांना का करत नाही? पशु पक्षी काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, मध्यात जात्यात वाटतं ते करतात. मग पशूंना हा बोध का नाही केला? बरं, त्यांचं सगळं चांगलं आहे. हा निद्रा भय म्हणतो सब योनिशी सब समान, सगळ्यांना समान येते. काही कारण आहे का तसं? पण ठीक असे की पशु झोपतात, आपल्यालाही झोप लागते. पशु खातात, आपल्यालाही खावं लागते. पशुचं राहणं आपलं राहणं सारखं आहे का? सारखं नाही ना. म्हणून याच देही गणे देवाचे भजन. म्हणून एक योनी अशी निवडली की बाबा मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्यच आपलं भजन करू शकेल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतो म्हणतात. बाबांनो, हा जन्म सहज प्राप्त होत नाही आणि जन्म मिळाला भारत देशामध्ये मिळाला, आपण भाग्यवान आहोत. हा जन्म 84 लक्ष योनी फिरून हा जन्म आपल्याला मिळालेला आहे. मग त्या जन्माचं सार्थक केलं पाहिजे. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी. तुकोबाराय सांगतात की बाबा हा जन्म तुम्हाला परत मिळणार नाही, किंवा नरदेह निदान लागले हाती उत्तम सार नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, किती यातना असते. म्हणून तुम्ही आठवा मधुसूदना त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे.
आणि ज्यांनी मग कोणी कोणी नामस्मरण केलं भगवंताचं नामस्मरण कोणी कोणी केलं आणि त्याचा अनुभव काय, त्याची प्रतिसिद्ध काय, तर सगळ्या संतांचं वाङ्मय ठेवायला गेलं तर वेळ पुरणार नाही आपल्याला. उदाहरणार्थ एखादं चोखोबार यांचा एक दृश्य तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. चोखोबार रात्रंदिवस जातीने हीन जाती होती, तरी पण भगवंताचं नामस्मरण रात्रंदिवस करायचे. भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढे तल्लीन असायचे की एक दिवस अशी वेळ आली की सोयराबाईंना काही दिवस गेले. या नरदेहा निदान लागले हाती म्हणण्याचा त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की आपण जन्माला आल्यानंतर काय करायला पाहिजे, संसार करायला पाहिजे का परमार्थ करायला पाहिजे. पण परमार्थ करत असताना भाव किती एकग्रहते असला पाहिजे पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती, याची एक साधना आहे. तसंच चोखोबारायने रात्रंदिवस भजन करायचे. हीन जातीचे असे पंढरपूरसारख्या ठिकाणी त्यांना आतमध्ये घेण्याचा अधिकार बी नव्हता. यातीहीन माझी देवा कैशी करू तुझी सेवा, मजला दूर दूर हो म्हणती. मला अशी ढकलून द्यायचे. पण तेच चोखोबार आहे भगवंताच्या भावामध्ये एवढे लीन झाले होते, नामस्मरणामध्ये एवढे लीन झाले होते की एक दिवस अशी वेळ आली की सोयराबाईंना काही दिवस गेले. आणि दिवस गेल्यानंतर काय करायचं, पंढरपूरची आषाढी वारी तर जवळ आली, काय करायचं. एक दिवस चोखोबारांना ध्यास लागला की पंढरपूरची वारी जवळ आली आणि रोज बायकोला विचारायचे, काय ग वारी तर जवळ आली, काय करायचं, या वर्षी वारी म्हणे जाऊच नका. वाईट वाटलं चोखोबारांना, मला वारीला गेलं पाहिजे. मी भावाबद्दल सांगतोय, देवाबद्दल भाव किती काही न लगे एक भावाची कारण, भावाचा पै भाव धरावा निश्चय, तेने भयभर देशोदरी. भाव असेल ना तर सगळं साध्य होते, काही हरकत नाही. सोयराबाईंनी सगळं समर्पण सांगितलं त्यांना आणि सांगितलं काही करू नका, तेवढं मेहुलला जा आणि वैंसला बोलू नका. पण चोखोबारांची एवढी साधना होते की ते मेहुलला न जाता अन्य ठिकाणी दुसरी नामस्मरणामध्येच गेले. आणि काय करते, नामचिंतनामध्ये एवढे तल्लीन झाले होते तर जगाच्या मालकाला ती हाक ऐकू गेली. आणि ज्यावेळेस जगाच्या मालकाला कळलं की माझ्या भक्ताच्या पत्नीचं बाळक पण जवळ आलेलं आहे, आणि मग त्यांनी वैंसचं रूप धारण केलं, निर्मला ताईचं रूप धारण केलं. वैंसला सांगितलं की, आणि मग भगवंतांनी सेम टू सेम जसेच्या तसं वैंसासारखा पेहरावा केला. आणि रुक्मिणी मातेला सांगतात, बघ मी वैंसासारखं दिसतात ना. हा कोणासाठी, भक्तासाठी देवाने अवतार घेतला. आणि सोयराबाईच्या घरी जाऊन पोचले, रात्रीची थाप मारली दारावरती, वहिनी उघडा दार, हाक मारी, वहिनी उघडा दार, चोखोबाची बहीण झाला शारंग धरा, वहिनी उघडा दार, थाप हाका मारी. हाका मारायला लागले देव. आणि साक्षात्कार परब्रह्म त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. आणि एवढ्या रात्री तुम्ही वैंसा आला, विजांचा कडकडाट पाऊस पडतोय आणि तुम्ही या ठिकाणी येणं कसं केलं. मला म्हणे बराच वेळ लागला, येऊ शकले नाही मी, पण आले मी कशी तरी. आता तो देवच आहे, त्याला काय रात्र दिवस न काय, अंगी खेळे दैवत, देवच होता तो. आणि ज्या वेळेस सगळं कार्य केलं, सोयराबाईचं बाळपण केलं, कपडे न्यायची, भगवंतांनी नदीवरून धुवून आणायची, नीच कामे करू लागला. कोणासाठी, भक्तासाठी. आपल्यासाठी काम करेल का नाही तो, पण आपली तेवढी साधना होणार नाही. आणि मग सगळं उरकलं, नवे त्या बाळाचं बारसं देखील घातलं आणि त्याचं नाव कर्ममेळ्यात ठेवला. आणि काही दिवसांनी मग परत चोखोबाराय आले. तोपर्यंत त्यांनी सांगितलं की आता
वैसे मी जाते, आता गेलं पाहिजे, मला तिकडं वाट बघतील कोणतरी. आणि हे सगळं साधना करत असताना सगळे परत निघाले. तोपर्यंत वैंस आल्या, खाल्या वैंस. आणि मग म्हणले, अहो तुम्ही आताच गेला होता आणि लगेच परत आला. काय काय होतं, काय काय बाळपणामध्ये महिलांच्या डोक्यावरती परिणाम होतो. म्हणले काय तुमच्या डोक्यावरती परिणाम झाला का काय? नाही म्हटले, तसं नाही झाले. म्हटले मी बरोबर आले आणि चोखोबाहेर आले. आणि मग चोखोबाहेरांना ही परिस्थिती कळल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले की भक्तासाठी काही करत नसतो. म्हणून जन्माला आला ना तुम्ही तर फक्त भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. अफोला तोडे देव करो द्यावा, अफोला तोडे देव करो द्यावा, अफोला तोडे देव करो द्यावा, अफोला आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. हे ती माईक दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसान. हे बाकीचे जे आहे ना गबाळ, त्याचा काय उपयोग नाही. म्हणजे जगद्गुरु तुकोबा सांगता, बाबा तुम्ही जर नाही हे साधना केली तर तुमच्या जन्माचं सार्थक होणार नाही. म्हणून सांगतो तुम्हाशी, बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. जन्माची साधना तुम्हाला कळाली. आता तुम्हाला सांगतो जन्म कशासाठी, हे शरीर कशासाठी, हे कशाची साधना करायची, याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे. जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्या आयुष्याची नौका पहिलं तीरावरती पोचवावी असं वाटत असेल तर भगवंताच्या प्राप्तीशिवाय दुसरं साधन नाही. ऐसे वेद देती ग्वाही. वेदाला सुद्धा सांगावं लागलं की बाबा पांडुरंग परमेश्वर ही साधना नाही. जगद्गुरु तुकोबारे सांगितलं, पण आम्ही संसारिक माणसं आहोत. आता असं वाटतं की हे सगळी साधना झाल्यानंतर आम्ही संसारिक मुलगा झाल्यानंतर परमात्मा करू, बरोबर नाही. 10 एकर जमीन घातल्यानंतर परमात्मा करू, बरोबर नाही. घर बांधल्यानंतर परमात्मा करू. हे सगळं म्हणजे सोडून दे. हे जे तू बरोबर हे सगळं गोळा करशील ना गबाळ, त्याची काही साधना उपयोगीची नाही. कारण या शरीराने जर भगवंताची साधना केली तर या शरीराला किंमत आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे शरीर साध्य होय गेले, शरीर साध्य शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीर साध्य होय केले परब्रह्म. या शरीराने वैकुंठाचा पांडुरंग परमात्मा
ह्या भूतलावर आणण्याची एक ताकद आहे. सावतामाळ्यांनी देव भूतलावरती आणला की नाही, भूतलावरती आपल्या माळ्यामध्ये आणला. पण आपण पण आणायला पाहिजे, पण ह्या त्याग केला पाहिजे. कशाचा त्याग केला पाहिजे? जीवन जगत असतानामध्ये या देहामध्ये 3 गोष्टी नसलेल्या पाहिजे. नीट लक्ष देऊन ऐका तुम्ही. या देहामध्ये 3 गोष्टी नसल्या पाहिजेत. एक काम नसला पाहिजे, एक क्रोध नसला पाहिजे आणि एक लोभ नसला पाहिजे. तुमच्या जीवनाचं सार्थक झालं असं समजा. कारण का काम हा किती जणांना तरी बाधिक ठरलेला आहे. कामाजी कोतवाले आणि नागविले बहुतांशी, हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी, जमदाग्ने दुर्वास नाडिले महान महान ऋषी. ठीक आहे, कामाची फौजदार तो हे मिळाला त्याशी. म्हणजे काम नसला पाहिजे. आणि जर काम असला तर ती साधना आपली फलद्रूप होत नाही. म्हणून हा शरीरामधला काम काढून टाकायला पाहिजे. विश्वामित्राने 60,000 वर्ष तपश्चर्या केली. किती वर्ष केली? 60,000 वर्ष केली. कशामुळे? कामामुळे. पहिली 20 वर्ष तपश्चर्या केली आणि परत आली, या वशिष्ठांच्याकडे आले आणि एक दिवस वशिष्ठांच्या आश्रमामध्ये गेले आणि त्यांना जवळजवळ 60,000 सैन्य घेऊन गेले. कोण? विश्वामित्र. 20 वर्षाची तपश्चर्या, मोह होता ना. पण आणि ज्यावेळेस वशिष्ठांच्या तिथे अभयारण्यामध्ये गेले, आश्रमामध्ये गेले आणि पाहिलं, त्यांचं स्वागत केले. या या या. आल्यानंतर सांगितलं की आमची 60,000 सैन्यांची तुम्ही भोजनाची व्यवस्था करा. मग ते वशिष्ठच होते, ब्रह्मनिष्ठ होते, क्षत्रिय नव्हते, साधना करत होते. 60,000 शिष्यांची जेवणाची व्यवस्था केली. आणि मग विश्वामित्राने विचारलं की तुम्ही आत्ताच्या आत्ता जो हा 60,000 शिष्यांचं जेवण बनवलं, त्यामागची पार्श्वभूमी काय आहे? त्यांनी सांगितलं काही नाही, आमची एक कपिला गाय म्हणून आहे, तिच्याकडे पाहिलं की म्हणजे जेवणाची पात्राची पात्र तयार होते. वा, म्हणजे विशिष्ट लोभ. कोणाला? विश्वामित्रांना लोभ झाला, ही गायच घेऊन जाऊ म्हणे. लोभ चुकला त्यांना. लोभ चुकल्यानंतर गाय घेऊन निघाले. मग गाय घेऊन जात असताना त्या गायीने असे सैन्य निर्माण केले की ते त्यांचे शिष्यवर्ग सगळा निघून गेला. आणि मग विश्वामित्रांना कळालं की आपल्या लोभामुळे आपली तपश्चर्या अस्तित्वात राहिली नाही. परत विश्वामित्र गेले आणि तपश्चर्याला बसले. तपश्चर्या करत असताना मन एकाग्रता किती असावं, हा प्रत्येक माणसाचा निष्ठा पाहिजे भगवंतावरती. नाहीतर आपली निष्ठा असते तिकडे हरिपाठ चालू असतो, इकडे बशीवर कप आदळला की आपला हरिपाठ गुंडाळला, नाही का? तसं नाही, निष्ठा पाहिजे. देह जावं अथवा राहावं, पांडुरंगी दृढ भाव. नामा म्हणजे केशव राजा गेला, नेम चालवले माझा. अरे तूच तारणार आहे, तूच मारणार आहे. हो, विश्वामित्र परत गेले. आणखी पुन्हा गेल्यानंतर मग देव तरी काय तपश्चर्या का भंग करणारी कमी आहेत का? परत भगवंतानी त्यांना एक रंभा पाठवली. पाठवल्यानंतर ते बुडले ना तिला, त्या रंभेला पाहून, आणि त्या रंभेशी लग्न केलं. लग्न केल्यानंतर तिला मुलगी झाली शकुंतला नावाची. आणि मुलगी झाल्यानंतर त्यांना पश्चात झाला, अरे मी लोभ जिंकला पण काम नाही जिंकता आला मला. वाईट वाटलं विश्वामित्रांना. परत तपश्चर्याला गेले. परत तपश्चर्या गेल्यानंतर पुन्हा एक मेनका पाठवली. मेनका पाठवल्यानंतर त्यांना वाईट वाटलं की पहिला लोभामुळे मला 20 वर्ष गेली, कामामुळे 20 वर्ष गेली, आणि आता जर तपश्चर्या दिली. म्हणून त्या मेनकेला शाप दिला त्यांनी, जळून भस्म होशील. आणि परत विश्वामित्राचं डोकं जागे आलं की माझा लोभ गेला, काम गेला, पण क्रोध गेला नाही. म्हणून क्रोध अभिमान केला पावटे. ठीक आहे नाही, क्रोधाला जिंकायला पाहिजे. तसे या देहामध्ये 3 वस्तू नसल्या पाहिजे. ह्या देहामध्ये काम नसेल, लोभ नसेल, क्रोध नसेल तर तुमची परमार्थाची साधना फलद्रूप झाली असं म्हणायला काय हरकत नाही. तसं घरामध्ये 3 गोष्टी नसू नये. घरामध्ये 3 गोष्टी नसू नये. एक, भांडण नसावं, आळस नसावा, आणि 3 नंबरची गोष्ट म्हणजे व्यसन नसावं. एक, घरामध्ये आळस नसावा. नंबर 2, भांडण नसावं. आणि नंबर 3, व्यसन नसावं. ज्या घरामध्ये व्यसन आहे
त्यांनी भिंतीवरती लिहून ठेवावं की आपल्या घराला कीड लागली. 56 कोटी यादवाचा नाश कशामुळे झाला? व्यसनामुळे झाला महाराज, व्यसनामुळे झाला. मग ह्या व्यक्ती झाल्या घरात तर भांडण होतच नवरा बायकोचं, नाही का? नवरा भांडखोर असेल तर बायको, आपण शेतकरी वर्ग आहोत, खोर असतं ना, खोर आपल्या घरामध्ये, खोर आणि कुदळ असते, कुदळ. नवरा भांडखोर असेल तर बायको भांडकुदळी. तुम्ही म्हणा, मी नाही म्हणत. भांडणं नसू नये घरामध्ये. जर संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर घरात भांडणं नसावी, शांततेने लक्ष्मी नांदत असते. व्यसन नसावं आणि आळस नसावं. सकाळी लवकर उठावं, नाही तर 12 वाजल्याशिवाय चंद्र सूर्यमुखच पाहत असतात मुलं. म्हणून हे शरीर जर दिलेलं आहे भगवंताने, हे भगवंताच्या तपश्चर्यासाठी गेले आणि ह्या शरीराने तपश्चर्या करायला पाहिजे, त्याग केला पाहिजे, त्याग. आणि कुठेतरी जसे जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावरती जात होते ना, तशी साधना करायला पाहिजे. मग भंडारा डोंगरावरतीच गेलं पाहिजे का? नाही ना. ठाईचं बैसुनी करा एक चित्त, आवडी आनंद आळ. भगवान शंकर गावाच्या बाहेर थांबले. का थांबले? गावाच्या बाहेर वास्तव्य केले. ज्ञानेश्वरी म्हणजे मला वाटतं 12वा अध्याय 24 क्रमांची ओवी आहे बघ. एरेची क्षेत्राभिमाने राज्य त्याजिले ईशाने, गुंती जाणून मशानी वास केला. ऐशिया पैजा महेशा पांघरुणी धाई दिशा, लाच म्हणून काबू कोळसा केला. शेवटी ह्या शरीराचं होणार आहे काय? कारण ज्या वेळेस आपण जन्माला आलो त्यावेळेस मृत्यू समोर घेऊन आलेलो असतो आपण, बरोबर झालेलं असतं, पण आपण त्याचा विसर पडलेला असतं त्याप्रमाणे. म्हणून त्या राज्याचा त्याग केला काही काही लोकांनी, काही काही देशाचा त्याग केला आणि काही काहींनी गावाचा त्याग केला. त्याप्रमाणे शिवशंकरांनी गावात राहिले नाही, गावाच्या बाहेर राहिले, मग त्याला आपण शिव म्हणतो. आता काय काय पहिली पूर्वी गावाच्या बाहेरच शंकराची मंदिर असायची. प्रभू शंकरांनी भूताशी मैत्री केली. मग गावात माणसं नव्हती का? माणसं होती. गावातल्या माणसापेक्षा भूत बरी, त्यांनी भूत निवडली. अशा साधना करत असताना आपण ज्या ज्या विषयावरती जी भरोवरी करतो, आपण ज्याच्यावरती विश्वास केला, जगद्गुरु तुको म्हणतात की बाबा अशा ह्या भरोवरी तुम्ही राहू नका. करिता भरोवरी दुरावशी दुरी, भवाची ये पुरी वाहवशी. अभंगाचं 2रं चरण. करिता भरोवरी, करिता भरोवरी दुरावशी दुरी, 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 करिता भरोवरी दुरावशी दुरी. भवाची पुरी जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात की बाबांनो, तुम्ही जर या संसाराच्या
वरती जर हे बाकीचं गबाळ करत गोळा करत बसला तर भावाची एपुरी वाहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय करायला पाहिजे तर तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये सांगतात की काही न लगे एक भावाची कारण. मनामध्ये भाव पाहिजे. जोपर्यंत आपल्या मनामध्ये भाव प्रगट नाही तोपर्यंत परमात्म्याची साधना अनिश्चित आहे, फलरूप होणार नाही. भावेन देवम कल्याणरेंद्रम धनेन कांता कपडेन शत्रु सत्येन मित्रम कृपायाच पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयंत. भाव पाहिजे. जसं भावामुळे भावेन देवम, भावामुळे देवाला आपण वश करू शकतो. कल्याणरेंद्र, ज्याप्रमाणे गाव आहे, ज्याप्रमाणे गावचा राजा आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला वागावं लागेल. कल्याणरेंद्रम धनेन कांता, कांता म्हणजे बायको. बायकोला पैसे द्या, बायको आपलं कौतुक करेल, नाही का. धनेन कांता, बायकोला आपण कौतुक करणारी बायको असते. पण भावनिष्ठ असली पाहिजे. बायको कशी असली पाहिजे? भावनिष्ठ पाहिजे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण तैसा नारायण. तेवढं सांगितलं. पतिव्रतेचा दृष्टांत दिलेला आहे की जेवढा नवरा पत्नीला प्रिय असतो तेवढा भक्त भगवंताला प्रिय, तेवढा नारायण प्रिय असतो. पण पत्नी तशी पाहिजे. नाही तर वरपंगी पत्नीचं काय नाही. बरं बाई झाले तुम्ही बरेच दिवस आषाढी वारीला गेला, कार्तिकी वारीला गेला, 15 दिवस आला नाही, मी इकडं वाट बघत होते, मला 1 दिवस करमलं नाही, नाही का, अन्न पाणी गेलं नाही, सगळं वर्ष केलं, बरं झालं तुम्ही आला, तेवढं चहाचं भांडं घासून देता का? नाही, असं नाही ना. याला भाव नाही म्हणत. म्हणजे भावाचा पाय भाव धरावा निश्चय, भाव पाहिजे. म्हणजे जर भाव नसेल मनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तर ते म्हणतात काही नाही. जनाबाईचा भाव केवढा होता, नाही का. मीराबाईचा भाव कसा होता, कानोपात्राचा भाव कसा होता. कानोपात्रा कोण होती? एका नायकिनीची मुलगी होती. एका नायकिनीची मुलगी म्हणजे किती हीन पातळीमध्ये जन्मालेली होती कानोपात्रा. पण कानोपात्राने विचार केला की बस या देवाविने काहीच नाही, आता मला त्याशिवाय समाज वाटला, मी कृष्ण परमात्म्याची ती सेवा करायची. कानोपात्राची ती परिस्थिती आहे, मीराबाईची ती परिस्थिती, जनाबाईची ती परिस्थिती होती. पण त्यांनी काय केलं होतं? फक्त भाव आणि पांडुरंग परमात्म्याला आपलंसं केलं होतं. कानोपात्राची परिस्थिती, नायकिनीची मुलगी. कानोपात्रा एवढी देखणी होती, तुम्हाला काय सांगायचं. पानाचा विडा जर खाल्ला तर अख्खा गळा लाल दिसायचा. आणि एक दिवस असा ठरला की जाऊ दे, कानोपात्रा वयात आली आणि तिच्या नायकिनीला वाटलं की बस आपल्या जागेवर या मुलीला उभा करणं. तिला पश्चाताप झाला, वैराग्य प्राप्त झालं आणि सरळ पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती लीन झाली. पंढरपूरला आली कानोपात्रा आणि पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक ठेवलं आणि सांगितलं की देह जाऊ अथवा राहू, बस देवा आता तुझ्यासारखीच मी होणार. तेवढं वैराग्य प्राप्त व्हावं लागतं. आणि मग काही दिवस गेल्यानंतर कानोपात्रा रोज भगवंताची सेवा करायची, रोज भगवंताची सेवा करायची. आणि एक दिवस ही बातमी बिदरच्या बादशाला कळाली आणि तिकडून त्या बिदरच्या बादशाने ज्यावेळेस सांगितले की अरे तुम देखो गो मीराबाई को तो बस आखे भूल जाओगे तुम. एवढं कानोपात्राचं वर्चस्व असताना बिदरच्या बादशाने यवन पाठवले आणि कानोपात्राला घेऊन जाण्यासाठी निघाले. कानोपात्राने सांगितलं अवश्य घेऊन जातो मी, काय हरकत नाही, पण एक वेळ त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊ द्या, एक वेळ त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्या. कानोपात्रा भगवंताच्या चरणावरती गेली, डोका पडलं आणि त्याच त्या ठिकाणी कानोपात्राने देह विसर्जित केला. केवढा त्याग, केवढा भाव, केवढं प्रेम, केवढी निष्ठा, केवढी दया, केवढी दया होती महाराज. तेवढी दया पाहिजे. जगद्गुरु तुकोबारा सांगतात की तुम्हाला काही करण नाही, काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठवाची. शपथ घेऊन सांगतात की तुम्ही किती आवडतो देव तुम्हाला. जगद्गुरु तुकोबारा शपथ, तुझी आन वाही न देवराया, तुझी आन वाही न देवराया, किती आवडतो तुम्हाला, किती आवडतो. आणि शपथ घेऊन सांगतो माझा जीव, माझा प्राण मला एवढा प्रिय नाहीये, एवढा तो आवडतो. संतांनी त्याग केला महाराज, खूप त्याग केला. किती त्याग केला असेल. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा
दौडावे आणि त्यागाविना कोणतेच प्राप्त होत नाही. प्रत्येक गोष्टीला त्याग करायला पाहिजे. पक्वा शिकायचं म्हणलं तरी त्याग करायला पाहिजे. गायक बनायचं म्हणलं तरी त्याग करायला पाहिजे. बरं का नाही? कीर्तनकार बनायचं तरी त्याग करायला पाहिजे. साधनं सोपे आहेत काय? नाही ना. ज्यावेळेस सोपं असतं कधी वाटतं तुका म्हणे आहे सोपे सर्व असंच आहे ना. पण तिथं पण शहाणा मोशर आहे. एवढं साधन सोपं नाही आहे. जगद्गुरु तुकोबांना त्रास झाला, छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास झाला, माऊलींना किती त्रास झाला. पण एक निष्ठ भाव होता. एक भाव धरोनिया. माऊली काय सांगता? भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी तयावर. कृपा त्याची होती, भगवंताची कृपा होती, पण तेवढा भाव पाहिजे. माऊलींनी भाव ठेवला आणि एवढं माऊलीच्या बाबतीत हाल अपेक्षेमध्ये दिवस निघाले की त्यांना त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं महाराज. पण परमात्म्याच्या साधनापासून वंचित झाले नाही. माऊली वंचित झाले नाही. त्यांना माधुकारी मिळाली नाही. आत्ता जो 750वा जन्मोत्सव होतो तो माऊलीचा होतोय. हजारो लोक त्या ठिकाणी. मी 2 दिवस तिथे होतो आणि आमचे गुरुवर्य दादासाहेबांचे चिरंजीव भागवत महाराज शिरवळकर आम्हाला आले की या बाबा तिकडे सगळे, म्हणजे आमचे विनेकरे तात्यासाहेब पण होते त्या ठिकाणी. पण माऊलीला त्रास झाला. माऊलीला शिवत नव्हती लोक. माऊलीला काय करत होते? शिवून घेत नव्हते. आणि माऊलीच्या चरणाला शिवायसाठी आता 4-4 तासाच्या रांगा लागतात. पण केवढा त्याग केला असेल. मधुकरी मागितली नाही. एक दिवस असेच मधुकरी मागत असताना माऊलीने मधुकरी मागायला गेले. मधुकरी घेऊन आले. मुक्ताबाई दारात उभी आहे आणि विसोबा खिचर तिकडून घोड्याच्या टापा जाणत तिथे आले आणि सांगितले, कोण तुम्ही? काय तुझं नाव? माझं नाव ज्ञानेश्वर म्हणतात. मला ज्ञानोबा म्हणतात. काय तुझ्या जोडीमध्ये? मधुकरी आहे बाबा, मधुकरी आहे. आणि म्हणे ही मधुकरी ती. मधुकरी हिसकावून घेतली आणि मातीच्या मोलामध्ये तोडवली. वाईट वाटलं माऊलींना. एवढं वाईट वाटलं की सरळ ताटीमध्ये जाऊन ताटी लावून बसले ते आणि एवढं डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. मुक्ताबाई समोर हे दृश्य पाहते की आज दादा मधुकरी नाही मिळाली म्हणून रडत आला दादा. पण आणि नसेल एका दिवशी मिळाली तर काय हरकत होती? मुक्ताबाई म्हणते. पण तसं घडलं नव्हतं. घडलं होतं की ती मधुकरी मिळाली. ती विसोबा खिचराने सगळी मातीत मिळवली आणि माऊली ताटीमध्ये जाऊन बसले. दोन्ही डोक्यामध्ये गुडघे घातले. अश्रू ढाळायला लागले आणि एकच लक्षात आलं त्यांना, तेव्हा आईबापाची आठवण आली. या ठिकाणी माझे आईबाप असते, माझी आई असते, माझे वडील असते तर हे दुःख मी त्यांच्यासमोर मांडलं असते. 2 गोष्टी सांगितल्या असत्या. एवढे अश्रू वाढले आणि हे सगळं दृश्य मुक्ताबाई त्या पर्णकुटीच्या एका खिडकीमधून पाहत होते. आणि त्यांना जेव्हा कळले की मुक्ताबाईंनी सांगितलं की दादा, अरे आज नसल मधुकरी मिळाली, नसल भोजन मिळालं, नाही काय अन्नाचा क्षण मिळाला, एक शीत मिळालं तर जाऊ दे दादा, मी रडणार नाही. नाही मुक्ता म्हणे, तसं नाही घडलं. माझ्या मिळालेल्या मधुकरी सगळी विसोबा खिचराने मातीच्या मुलाने तोडून टाकली. पण मुक्ताबाईंनी सांगितलं, तुम्हाला जगाचं कल्याण खूप करायचं आहे. तुम्हाला एवढे ताटे लावून बसणार नाही. तुम्हाला पुढे कार्य काय करायचं आहे म्हणून ताटी उघडा ज्ञानेश्वर. म्हणून आई बापाच्या माघारी, आई वडिलांच्या माघारी अश्रू पिसणारी बहीणच असते. म्हणून त्या बहिणीला कधी विसरायचं नाही. होत असेल क्लेश, होत असेल भांडण, होत असेल त्याग, तर जिथे असेल ते सर त्या भावाने त्या ठिकाणी बहिणीला जाऊन भेटावं आणि बहिणीने भावाकडे यावं. ह्याला निष्ठा म्हणतात, याला भाव म्हणतात. आणि जर हृदयामध्ये भाव नसेल प्रेम तर या जगाचं काही होणार आहे. ज्या विसोबा खेचराने माती मोलाने जी मधुकरी मिळवली त्याच विसोबा खेचराला शेवटी गुरु व्हावं लागलं. कोणाचं गुरु? कोणाचं व्हावं? नामदेवरायांचे गुरु व्हायला लागले ना. जा औंढ्यानाथला, त्या तिथे विसोबा खेचर आहेत आणि त्यांच्या पायावर पड म्हणून सांगितलं. नामदेवरायांना गुरु करावं लागलं. नामदेवराय का गुरु करावं? भाव होता, निष्ठा होती, प्रेम होता, जिव्हाळा होता, आस्था होती. पण नामदेवरायांचं भगवंतावरतीच विश्वास होता, नाही का? नामदेवरायांनी गुरु केले होते. नामदेवराय म्हणायचे, सगळ्यांना ख्यात सांगायचे दुनियामध्ये, देव माझ्या हातून जेवतो, देवाला माझ्याशिवाय करमत नाही, देव माझ्याशिवाय खात नाही, देव माझ्याशिवाय पित नाही, मी दिवाळीला आंघोळीला देवाला अभिमान होता. पण नामदेवराय सांगितले की नाही म्हणे नामदेवराव. ज्यावेळेस संतांची मांदियाळी पंढर चंद्रभागेमध्ये बसली आणि एकच टाळी झाली वाळवंटी काय,
माझा ज्ञानराजा, गोपाळाची लाट, सगळी संतांची मांदियाळी बसली. आणि त्या ठिकाणी मग गोरोबा रसिक ज्येष्ठ होते आणि सगळे संतांनी बघितलं म्हणे, कारण भगवंतच होते ना ते. नामदेवरायांचा अभिमान घालवण्यासाठी सगळे संत एकत्र बसले आणि गोरोबा काकांना सांगितलं की यातलं कच्चं मडकं कोणतं आणि पक्कं मडकं कोणतं हे तुम्ही शोधा. आणि ज्यावेळेस सगळे मडके शोधत आले तेव्हा नामदेवरायांच्या डोक्यावर थापटणं मारलं. तेव्हा अतिशय प्रहार सहन नाही झाला. नामदेवराव सरळ उठले आणि पांडुरंग परमात्मा गेले आणि सांगितलं, नामदेवरायांनी सांगितलं, देवा अशी फजिती माझी करायची होती म्हणून तुम्हाला तिथे पाठवलं का नाही. आता नामदेवरांना कळलं की तुला गुरु करायला पाहिजे. मग जा म्हणल्या ओढ्या नांदातला, तिथं विसोबा खेचर आहे, त्यांच्याकडून तुम्ही त्याला गुरु करून घे. गेले नामदेवराय तिथे. पिंडी बोर पाहतात ते विसोबा खेचर एका पिंडीवरती आपले पाय धुवून झोपले. ते पहिलं दृश्य ते नामदेवराय पाहिल्यानंतर म्हणले यांना गुरु करून घ्यायचं. पिंडीवरती पाय ठेवून झोपल्या, कुठं गुरु ठेवून घ्यायचं, ते पण चपला सहित. नामदेवराय परत फिरायला त्यांना सांगितलं, नामदेवा अरे आला ना तुम्ही, बरं झालं, या ठिकाणी थांबा म्हणजे. आणि माझा जो पाय आहे ना फक्त उचलून दुसऱ्या बाजूला ठेव. जसे जसे नामदेवराय पाय उचलून ठेवत होते तशा तशा पिंडी तयार व्हायच्या. म्हणून आयुष्यामध्ये गुरु असावा आणि गुरुकडून जे अनुग्रहित झालेली जी साधना असते त्या साधनेचा बरोबर उपयोग जर केला तर तुमच्या आयुष्याची नौका पहिल्या तीरावरती पोचल्याशिवाय राहत नाही. हा अबाधित सिद्धांतात आहे. म्हणून आपल्या मनामध्ये भाव पाहिजे. जर भाव नसेल तर काय उपयोग नाही. संदीपानी एका शाळेमध्ये कृष्ण भगवान परमात्मा आणि सुदामा ब्राह्मण एकाच शाळेमध्ये शिकवत होते. पण तो जगाचा राजा झाला. श्रीकृष्ण भगवान परमात्मा आणि सुदामा ब्राह्मण दरिद्री झाला. काय तो प्रारब्ध तो न घडे, भोग तो न घडे, संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. किंवा ठेविले अनंते तैशीची राहे, चित्ती असू द्यावी समाधान. आयुष्य चढ येणार, उतार जाणार, दुःख येणार, सुख येणार. हे आयुष्य दुःख आलं म्हणून मागे सरायचं नाही आणि सुख आलं म्हणजे आनंदाच्या डोहात पण जास्ती बुडून जायचं नाही. समतोल राहिला पाहिजे. मी काय सांगत होतो तुम्हाला, सुदामा ब्राह्मणांची एवढी परिस्थिती वाईट झाली की त्याची घराची अवस्था अशी होती माहिती. त्याचं घर असं होतं, बहु दिवसांच्या जुन्या पुडांच्या भिंती, करकरा उंदीर करती, बहु दिवसांचे जीर्ण मोडते घर, करकरा वाजती फार, कन शोधाया ते फिरती. उंदर घात झालेली असलं घर होतं. कन शोधाया ते फिरती, पर्यंती निराशा होती, परी सोडून ते जाती त्या सदनाला, प्रभू घात कसा झाला. हे कसं गात्यातलं नाही बरं का, हे मात्यातलं. फक्त एक तुम्हाला समर्पित दृष्टांत असावं म्हणून तुम्हाला सांगतो. एवढी परिस्थिती सुदामा ब्राह्मणाची होती. पण काय करावं, मग तिने सांगितलं की दिवस बरेच गेले, पोटाला अन्न नाही. तुमचा जर भगवंतावर एवढा विश्वास आहे आणि एवढा भाव आहे, जावा ना म्हणे त्या भेटायला श्रीकृष्ण परमात्म्याला. पण गेलं पाहिजे. म्हणून देवाकडे जाताना खाली हाताने नाही गेलं पाहिजे. एक तर फुल तरी नेलं पाहिजे नाही का. गुरुकडे जाताना खाली हाताने नाही गेलं पाहिजे, काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. म्हणून सुदामा ब्राह्मण आपल्या एका पुपणीमध्ये एक खुर्चंडी बांधून फक्त थोडेसे पोहे, ते पण मागून आणलेले पोहे घेऊन गेले. आणि ज्यावेळेस सुदामा ब्राह्मणाला श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने पाहिल्यानंतर उचलूनच घेतलं आणि अशी आंघोळ घातली की आपल्या प्रीतांबराने त्याला आंघोळ घातली. का तर सुदामा ब्राह्मणाचा भाव होता. एवढा भाव होता की सुदामा ब्राह्मणाला एवढं सजवलं, सुंदर कपडे घेतली. तेच नाही तर सुदामा ब्राह्मणाला सगळी सोन्याची नगरी देऊन टाकली. पण तेवढा भाव पाहिजे. म्हणजे काही न लगे एक भावाची कारण आहे. भाव असेल ना तर सगळं. ध्रुवबाळाचं किती ध्रुवबाळ कोण होता? उत्पन्न राजाच्या 2 पत्नी होत्या, एक सुरुची एक सुनीती. 2 पत्न्या होत्या ना त्या. पण एक सुनीती होती, तिचा ध्रुवबाळ होता. आणि सुरुची होती, तिचा उत्पन्न राजाच्या बायका, तिचा मुलगा होता. पण एक दिवस असा झाला उजडला की त्या सुरीचा मुलगा होता,
तो आपल्या बापाच्या मांडीवर रोज जाऊन बसायचा. आणि हे ध्रुव बाळ ज्यावेळी जायचा तर तो मांडीवरनं ढकलून द्यायचा. कोण द्यायचे? ती सुरुची ढकलून द्यायची, त्याला बसून द्यायची नाही. एक दिवस ध्रुव बाळ आपल्या आईकडे रडत आला आणि सांगितले की काय करू आई, मला बापाची मांडी मिळत नाही, बसायला मिळत नाही. सुनीतीने सांगितलं जर बापाची मांडी पाहिजे असेल तर तू त्या भगवंताची निष्ठा कर, भावाने त्याचं भजन कर, भावाने त्याला आळव, तुला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय जाणार नाही. ध्रुव बाळाने निश्चय केला आणि अभयन अरण्यामध्ये जाऊन तपश्चर्या केली. साक्षात भगवंताचा साक्षात्कार झाला आणि ध्रुव बाळाला आपली मांडी बसायला दिली, आडळपद दिलं. काय होता? भाव होता. मग जगद्गुरु तुकोबारा सांगतात की काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे भावाची कारण, काही न लगे भावाची कारण,
काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या संसारावरती तुळशीपत्र ठेवलं, जाळोनी संसार बैसलो नाही किंवा संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीत आहे या सेवा कुटुंबाची. एवढं मोठं वैराग्य प्राप्त असणारे तुकोबारायांनी अमोलिक असा गाथा आपल्यासाठी ठेवला. म्हणून सर्वांनी एकदा प्रेमाने त्या माऊलीचं भजन. काय ना लगे का काय ना लगे
काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करून आज खरं माझं भाग्य आहे की आमच्या फळावरची जुनी माणसं दोन्ही उभा येतात आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे भाऊ पण या ठिकाणी विनेकरी येते जसे किसन महाराज विनेकरी आप्पांच्या सहवासामध्ये कीर्तनाची सेवा करण्याची संधी मिळाली तुमच्या चरणाचं दर्शन घेऊन त्याचप्रमाणे परमपूज्य वैकुंठवासी गंगाकाका शिरवळकर दादासाहेबांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विठ्ठल जय जय